शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी पाने स्वच्छ धुवून घ्या आणि कढईत तेल गरम करून त्यात उडीद डाळ, चणा डाळ, जिरे, लसूण, लाल मिरच्या, कढीपत्ता, शेंगदाणे किंवा सुकं खोबरं परतून घ्या. नंतर त्यात शेवग्याची पाने, चिंच पर्यायी, मीठ घालून परतून मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही चटणी भात, पोळीसोबत खाण्यासाठी उत्तम आणि आरोग्यदायी आहे. साहित्य: शेवग्याची पाने 1 ते 2 जुड्यात स्वच्छ धुतलेली, शेंगदाणे किंवा सुकं खोबरं 1 वाटी भाजलेले, लसूण पाकळ्या 10 ते 12, जिरे 1/2 ते 1 चमचा, उडदाची डाळ 1 टेबलस्पून, चण्याची डाळ 1 टेबलस्पून, लाल मिरच्या किंवा मिरची पावडर 3 ते 4 किंवा चवीनुसार, कढीपत्ता काही पाने पर्यायी, चिंच थोडी आवडीनुसार, मीठ चवीनुसार, तेल 2 टेबलस्पून फोडणीसाठी, हिंग 1/4 चमचा पर्यायी. कृती: पाने तयार करणे: शेवग्याची पाने देठांपासून वेगळी करून स्वच्छ धुवून घ्या. फोडणी: कढईत तेल गरम करा. त्यात उडीद डाळ, चणा डाळ, जिरे घालून हलके सोनेरी होईपर्यंत परता. मसाले घालणे: आता कढीपत्ता, लसूण, लाल मिरच्या किंवा मिरची पावडर घालून परता. पाने घालणे: स्वच्छ केलेली शेवग्याची पाने आणि चिंच असल्यास घालून 2 ते 3 मिनिटे परतून घ्या. पाने मऊ पडतील. वाटणे: हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढा. त्यात भाजलेले शेंगदाणे, सुकं खोबरं, चवीनुसार मीठ घालून चटणी वाटून घ्या. खूप बारीक न करता थोडी जाडसर ठेवा. सर्व्ह करा. गरमागरम भात, पोळी किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा. टिप: तुम्ही यामध्ये थोडासा ओला नारळ किंवा आले देखील घालू शकता. ही चटणी खूप आरोग्यदायी असून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.